तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आरटीई ॲडमिशन 2025-26 तर आरटीई ॲडमिशनच्या पालकाची प्रतीक्षा आता संपली आहे। आरटीई ॲडमिशनचा तिसरा टप्पा म्हणजेच लॅटरी सोडत, तर लॅटरी सोडत ही फरवरीच्या 10 तारखेला निघाली होती, पण त्याचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला नव्हता आणि 4 दिवसापासून पोर्टल सुद्धा बंद ठेवण्यात आले होते। पण आज 14 तारखेला म्हणजे 14 फरवरीला हा निकाल पोर्टलवर जाहीर म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तुम्ही जर तुमच्या पाल्याचा नंबर लागला आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने घरी बसून चेक करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज सुद्धा आला असेल, पण मेसेजवर अवलंबून राहू नका। तुम्ही तुमच्या पाल्याचा नंबर लागला की नाही व लागला असेल तर कोणत्या शाळेत लागला आहे हे तुम्ही पोर्टलवर किंवा तुम्ही जिथे कुठे अर्ज भरला असेल तिथे नेट कॅफेवर जाऊन सुद्धा चेक करू शकता। जर तुम्हाला स्वतः मोबाईलनेच तुमच्या पाल्याचा नंबर लागला की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्हाला student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे आणि जर वेबसाईट पोर्टलवर असे इंटरफेस असेल तर बॅक टू होम पेज या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि मग तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल। त्यानंतर इथे तुम्हाला वर स्क्रोल करून घ्यायचे आहे। इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही ही माहिती वाचून घेऊ शकता, पण आपल्याला आता ही माहिती वाचायची नाही। त्यानंतर सर्वात आधी इथे ॲप्लिकेशन वाईल डिटेल म्हणजेच अर्जाची स्थिती या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पाल्याचा ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे। इथे ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर इथे गो या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या पाल्याचा नंबर लागला आहे की नाही याबद्दल माहिती ओपन होईल आणि जर तुमच्या पाल्याचा नंबर लागला असेल तर वरती पाल्याचे नाव आणि कोणत्या शाळेत नंबर लागला आहे त्या शाळेचे नाव आणि रेग्युलर सिलेक्शन असं ग्रीनमध्ये दिलेलं असेल, म्हणजे तुमच्या पाल्याचा नंबर सिलेक्शन झाला आहे आणि तुमच्या पाल्याचा नंबर लागला आहे। आणि जर तुम्हाला तुमच्या पाल्याचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे असेल तर डाउनलोड करण्यासाठी व्यू अँड प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पाल्याचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड अगेन या इथे क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या पाल्याचे ॲडमिट कार्ड PDF फाईलमध्ये डाउनलोड झाले आहे। इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि अर्ज भरताना तुम्ही जी माहिती दिली होती ती माहिती इथे दिली आहे आणि त्यानंतर या ॲडमिट कार्डची एक प्रिंट कॉपी तुम्हाला काढावी लागणार आहे आणि अर्ज भरताना जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला पडताळणी समिती म्हणजे शिक्षण विभाग पंचायत समितीकडून तपासणी म्हणजेच पडताळणी करूनच शाळेत जाऊन तुम्हाला तुमच्या पाल्याचे प्रवेश निश्चित करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या पाल्याचे प्रवेश निश्चित करण्याची मुदत 28/2/2025 पर्यंतच आहे, म्हणजे 28 फरवरीपर्यंतच तुम्हाला तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे। तर या समोरच्या प्रोसेस संबंधित सविस्तर माहिती व तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागणार आहे या संबंधित सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।